राज्य व केंद्र सरकारच्या वतीनं सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांच्या आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। 65 एकर परिसर इथं कार्तिकी एकादशी निमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं महाआरोग्य शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते। फडणवीस म्हणाले, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याकरिता 5,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। 14 वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे। आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व्यवस्था करीत आहोत। माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाअंतर्गत राज्यातील 2 ते 2.5 लाख गृहभेटी देऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। महिलांना आजार होऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांवर 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार करण्यात येत आहेत। त्याच धर्तीवर राज्यातही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करून कुठलीही अट न ठेवता राज्यातील नागरिकांनाही 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला। आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्याचा अधिकार राईट टू हेल्थ कायदा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। हा कायदा तयार झाल्यानंतर सामान्य नागरिकाला कायदेशीररित्या आरोग्य सेवा देणं बंधनकारक होईल। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं लाखो भाविक येत असतात। त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्याचा धाडसी निर्णय घेतला। सदरचं महाशिबिर पार पडल्यानंतर एक महारेकॉर्ड तयार झाला। त्यामध्ये सुमारे 11 लाख रुग्णांनी विविध तपासण्या करत उपचार प्राप्त करून घेतले। ज्या रुग्णांना पुढचे उपचार आवश्यक होते त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले। कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित या महाशिबिरात आजपर्यंत सुमारे 42,000 रुग्णांनी लाभ घेतला। गरजू रुग्णांवर उपचार देण्यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली असून याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त येणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय कमी कालावधीत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात 11,50,000 रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले। या ठिकाणी तपासण्यांती गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर पुढील योग्य ते उपचार राज्य शासनाच्या दवाखान्यात मोफत करण्यात येत आहेत। या महाशिबिरात अतिदक्षता विभाग, आपला दवाखाना 3 ची निर्मिती, परिसरात 12 प्राथमिक आरोग्य केंद्र, 60 सुसज्ज रुग्णवाहिका, 2,900 कर्मचारी, रुग्णांचे नियोजन करण्यासाठी वॉर रूम कार्यान्वित करण्यात आली आहे। वारकऱ्यांना महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या सेवा एकाच छताखाली मोफत उपलब्ध करून देण्यासाठी 22, 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि आता कार्तिकीच्या निमित्ताने आज हे शिबिर सुरू झाल्यापासून मी माहिती घेतली, आतापर्यंत 42,000 रुग्णांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतला आहे। 3 दिवस हे शिबिर चालणार आहे। खरं म्हणजे आपण तर असा विचार करतो कोणालाही डॉक्टरची आवश्यकता पडू नये, पण ती पडली तर व्यवस्था असली पाहिजे आणि म्हणून ही व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे आणि त्याचा फायदा देखील लोकांना होतोय। खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे की आपल्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणली आणि 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत केला। तर राज्यामध्ये आपल्या सरकारनेही हा निर्णय घेतला की आपण राज्यामध्ये आपली जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे हिचा विस्तार वाढवू आणि 5 लाखापर्यंत कुठली अट न ठेवता, कुठलं रेशन कार्ड आहे, कुठलं सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे की नाही, 12 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत देण्याचं काम आज आपल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सुरू केलं आहे। आणि म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार सामान्य माणसाची काळजी त्या ठिकाणी घेते। तानाजीरावांच्या नेतृत्वामध्ये
मोठ्या प्रमाणात आपण माता भगिनींचं स्क्रीनिंग केलं. 2-2.5 कोटी घरांमध्ये जाऊन त्यांचं स्क्रीनिंग करून त्यांना काय उपचार आवश्यक आहेत या संदर्भातली सगळी माहिती घेऊन तशा प्रकारचे उपचार हे त्यांच्यापर्यंत प्रिव्हेंटिव्ह अशा पद्धतीनं, म्हणजे रोग झाल्यावर नाही, रोग होऊ नये म्हणून काय करता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. आज आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता 5,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर 14 मेडिकल कॉलेजची निर्मिती आपण सुरू केली. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज असेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आरोग्य याची चिंता त्याला करावी लागू नये, त्याला त्याच्यावर खर्च करावा लागू नये, अशा प्रकारचा प्रयत्न आपण सातत्याने केला आहे.